विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज व वजाबाकी या घटकावरील शाब्दिक उदाहरणे विविध सूत्रांच्या मदतीने कशी सोडवायची, या घटकासाठी कोणकोणती सूत्र आवश्यक आहेत त्या सूत्रांचा आपण अभ्यास करायचा आहे। काही निवडक उदाहरणांच्या मदतीने ही सूत्रे आपल्याला समजून घ्यायची आहेत आणि म्हणूनसाठी यातला पहिला भाग आपण घेतलेला आहे की दोन संख्यांची बेरीज व त्याच दोन संख्यांची वजाबाकी दिली असता त्या दोन्ही संख्या शोधणे किंवा दोन संख्यांची बेरीज आणि त्यातला फरक दिला असता त्या दोन्ही संख्या शोधणे, मोठी संख्या शोधणे किंवा लहान संख्या शोधणे, अशा पद्धतीने आपण पहिला भाग घेतलेला आहे। आणि त्यासाठी एक आपण नमुना उदाहरण घेतलेला आहे। उदाहरण असं आहे, टेबल व खुर्चीची मिळून किंमत 7000 रुपये आहे। खुर्चीपेक्षा टेबलला 3000 रुपये जास्त द्यावे लागतात। तर त्यांनी विचारलेलं आहे टेबलची किंमत किती किंवा खुर्चीची किंमत किती, अशा प्रकारे दोन्ही वस्तूंची किंमत त्यांनी विचारलेली आहे। या ठिकाणी या उदाहरणात 7000 रुपये आणि 3000 रुपये अशा दोन संख्या दिसतात आणि मग बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की 7000 रुपये त्या दोन वस्तूंची किंमत आहे तर खुर्चीची किंमत 3000 रुपये आहे। मग टेबलची किंमत शोधताना ते 7000 वजा 3000 असे करून 4000 रुपये ही टेबलची किंमत शोधतात। आणि हात पर्याय तर पहिलाच असतो आणि फसतात, कारण तुम्ही जर टेबलची किंमत 4000 पकडली, टेबल 4000 रुपये आणि खुर्ची 3000 रुपये आणि त्यांनी ताळा केला तर त्यांना 7000 रुपये मिळतात। परंतु उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं खुर्चीपेक्षा टेबलला 3000 रुपये जास्त, ही खुर्चीची किंमत आणि खुर्चीपेक्षा टेबलला 3000 रुपये जास्त, या ठिकाणी तर फक्त 1000 रुपयाचा फरक आहे। हे त्यांच्या लवकर लक्षात येत नाही आणि म्हणूनसाठी सूत्राचा वापर करून आपण ही उदाहरणे पटकन सोडू शकतो। आणि मग आपल्याकडे सूत्रे आहेत, लहान वस्तूची किंमत शोधण्यासाठी वेगळं सूत्र आहे आणि मोठ्या वस्तूची किंवा मोठ्या संख्येची किंमत शोधण्यासाठी किंवा मोठी संख्या शोधण्यासाठी वेगळं सूत्र आहे। आता इथे आपण पहिल्यांदा टेबलची किंमत विचारलेली आहे। अशा प्रकारच्या उदाहरणात लहान किंमत कोणाची आणि मोठी किंमत कोणाची हे ओळखणं फार महत्त्वाचं असतं आणि म्हणूनसाठी आपण टेबल आणि खुर्ची याच्यामध्ये कमी किमतीचं कोण आणि जास्त किमतीचं कोण हे पहिल्यांदा शोधून काढूयात। तर आपल्याला उदाहरण पुन्हा वाचावं लागेल। खुर्चीपेक्षा टेबलला 3000 रुपये जास्त द्यावे लागतात, याचाच अर्थ टेबलची किंमत जास्त आहे किंवा मोठी आहे आणि खुर्चीची किंमत लहान आहे। आणि मग आपल्याला लहान किंवा मोठेपणावर आधारित या ठिकाणी सूत्रामध्ये थोडासा बदल करावा लागतो। जर आपल्याला मोठ्या वस्तूची किंमत काढायची असेल किंवा मोठी संख्या जर शोधायची असेल तर आपलं सूत्र आहे, मोठी संख्या शोधायची असेल तर मोठी संख्या बरोबर दोन्ही संख्यांची बेरीज, कारण आपण मोठी संख्या शोधतोय, दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 2 ने भागायचं, किंवा आपण असं म्हणू शकतो त्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि त्यांची निमपट करायची। 2 ने भागणे म्हणजे निमपट करणे। मग आता मोठी संख्या आपलं टेबल हे तर आपण शोधून काढलेले आहे। मग उदाहरणात दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांच्या आपण काय करूयात, बेरीज करूयात। म्हणजे 7000 अधिक खुर्ची ही 3000 या दोन संख्या दिलेल्या आहेत आणि या दोन संख्यांची बेरीज त्याला भागिले 2 करणे म्हणजेच निमपट करणे, त्याचे निम्मे करणे। आणि 7000 अधिक 3000 10000 होतील, त्याला भागिले 2 म्हणजे 10000 चे निम्मे होतील 5000। लक्षात घ्या, म्हणजे मोठ्या संख्येची किंमत काढताना किंवा मोठी संख्या शोधताना उदाहरणात दिलेल्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे, त्या बेरजेला नंतर 2 ने भागायचं आहे किंवा त्या बेरजेची निमपट करायची आहे। म्हणजे आपल्याला मोठी संख्या, अर्थातच मोठी संख्या म्हणजे कोण, टेबलची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती 5000 मिळालेली आहे। आता याच ऐवजी ज्यावेळेस आपल्याला खुर्चीची किंमत शोधायची तर खुर्चीची किंमत ही टेबलपेक्षा कमी आहे, म्हणजेच लहान संख्या आपल्याला शोधायची आहे। तर या ठिकाणी सूत्रात फक्त काय करायचं आहे, थोडासा बदल करायचा आहे। लहान संख्या शोधताना दोन संख्यांची बेरीज करण्याच्या ऐवजी आपल्याला त्या दोन्ही संख्यांची फक्त वजाबाकी करायची आहे। एवढाच फक्त बदल या ठिकाणी करायचा आहे, दोन संख्यांची वजाबाकी आणि दोन्ही वेळेस भागिले 2
हे तर आहेतच, म्हणजे बास एवढाच बदल या उदाहरणामध्ये या सूत्रामध्ये होणार आहे. ज्यावेळेस मोठी संख्या शोधायची त्यावेळेस या दोन संख्यांची बेरीज करायची, बेरजेला 2 ने भागायचं, आणि ज्यावेळेस आपल्याला लहान संख्या शोधायची आहे तर त्यावेळेस दोन्ही संख्यांची वजाबाकी करायची आणि त्याला 2 ने भागायचं. मग या ठिकाणी दोन संख्या कोणत्या? त्या ठिकाणी 7000 वजा 3000 भागिले 2. मग यांची जी वजाबाकी आली ती 4000 भागिले 2. 4000 भागिले 2 याचं उत्तर आलं 2000. लक्षात घ्या, म्हणजे टेबलची किंमत आपण शोधली होती ती 5000 आणि खुर्चीची किंमत शोधली होती ती 2000. आता आपण उदाहरणात दिलेल्या गोष्टी सगळ्या पडताळून पाहू शकतो. टेबल व खुर्चीची मिळून किंमत 7000, 5000 अधिक 2000, 7000 आपली किंमत आलेली आहे. आणि टेबलला खुर्चीपेक्षा 3000 रुपये जास्त द्यावे लागतात, म्हणजे त्यातला फरक 5000 वजा 2000 हा 3000 आलेला आहे. अशा पद्धतीने या सूत्राचा वापर करून दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांची जर वजाबाकी दिली असेल तर आपण त्याच्यातली मोठी संख्या आणि लहान संख्या शोधू शकतो. त्यासाठी मोठी संख्या शोधण्याचं सूत्र आहे दोन संख्यांची बेरीज. उदाहरणात दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं. आणि जर लहान संख्या शोधायची असेल तर त्याच दोन संख्यांची वजाबाकी करायची आणि वजाबाकीला 2 ने भागायचं, म्हणजे तुम्हाला लहान संख्येची लहान संख्या मिळेल. अशा पद्धतीने या सूत्राचा वापर करून आपल्याला अनेक प्रकारची उदाहरणं सोडवता येतात. या ठिकाणी आपण वस्तूंचं उदाहरण पाहिलेलं आहे. आता या सूत्राचा वापर करून आपण पुढील उदाहरणं पाहणार आहोत. त्या अगोदर हे सूत्र कसं तयार झालं हे आता आपण पाहूयात. आता या उदाहरणामध्ये लहान संख्या शोधताना आपण त्या दोन संख्यांची वजाबाकी करतो आणि 2 ने भागतो. आता असं का करतो हे आपण व्यवस्थित समजून घेऊया. म्हणजेच हे सूत्र कसं तयार झालं हे आपण समजून घेऊयात. या ठिकाणी 7000 रुपये टेबल आणि खुर्चीची किंमत आहे. आपण हे पाहिलेलं आहे की टेबलला खुर्चीपेक्षा 3000 रुपये जास्त द्यावे लागतात, म्हणजेच फरक त्यांच्यातला 3000 रुपये आहे. तर या 7000 रुपयामधून मी ज्यावेळेस 3000 रुपये कमी करेल त्यावेळेस तुमचे 4000 रुपये होतील. याचाच अर्थ आपण लहान संख्या शोधतोय. लहान संख्या शोधत असताना किंवा लहान वस्तूची किंमत शोधत असताना आपण 3000 त्यातला फरक कमी केल्यामुळं या दोन्ही वस्तूंची किंमत आता 4000 समान झाली. मग वस्तू 2 आहेत, याला 2 ने जर भागलं तर तुमची लहान वस्तूची किंमत आली 2000 रुपये. हे लक्षात घ्या. आणि म्हणूनसाठी लहान संख्या शोधत असताना आपल्याला त्या दोन संख्यांची वजाबाकी करून 2 ने भागायचं आहे. आता मोठी संख्या शोधत असताना आपल्याला या दोन संख्यांची बेरीज काय करायची, तर मोठी संख्या शोधत असताना त्यातला जो फरक आहे 3000, जसं या उदाहरणामध्ये 3000 रुपये आहे आणि दोन संख्यातला फरक जो आहे तो 3000, दोन संख्यांची बेरीज 7000 आहे. हा फरक याच्यामध्ये मिळवला तर दोन्ही मोठ्या संख्या होणार आहेत, म्हणजे लहान संख्या ही मोठ्या संख्येबरोबर येणार आहे. म्हणजेच याची बेरीज 10000 होईल आणि 10000 भागिले 2 बरोबर मोठी संख्या तुमची 5000 होईल. अशा पद्धतीने आपल्याला मोठी संख्या शोधायची असेल तर दोन संख्याची बेरीज भागिले 2 करायचं आहे. म्हणजे संख्या मोठी असताना बेरीज करायची, त्याला 2 ने भागायचं. लहान संख्या शोधताना संख्या लहान शोधायची असल्यामुळे वजा करायची, त्या दोन संख्येची वजाबाकी करायची आणि त्याला 2 ने भागायचं. म्हणजे आपल्याला या उदाहरणातली लहान संख्या किंवा मोठी संख्या शोधता येईल. आता याच सूत्रांचा वापर करून आपण अनेक प्रकारची उदाहरणं कशी सोडू शकतो हे आता पुढील नमुना प्रश्नांच्या मदतीने आपण पाहूयात. आता आपण जी सूत्र शिकलो ती सूत्रे वेगवेगळ्या उदाहरणामध्ये कशी उपयोगी पडतात हे आपण आता दिलेल्या प्रश्नावरून समजून घेऊयात. प्रश्न असा दिलेला आहे, रंजना व मंदा या दोघींच्या वयाची बेरीज 40 वर्ष असून रंजना मंदापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे, तर मंदाचे वय किती. आता या ठिकाणी जी सूत्र लागू होतात किंवा जे उदाहरणाचा प्रकार आहे तो कशावर आधारित आहे, दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांची वजाबाकी दिली असता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोघांची बेरीज दिलेली आहे आणि या ठिकाणी दोघांतला फरक म्हणजे वजाबाकी दिलेली आहे. अशा वेळेस आपल्याला त्या दोन संख्या
किंवा त्या दोघांची वय आपल्याला शोधता येतील. मग सूत्र कशावर ठरतं? लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे, कारण त्याच्यानुसार सूत्र ठरतात. मग लहान कोण आणि मोठं कोण हे पहिल्यांदा आपल्याला शोधून काढावं लागेल. लहान आणि मोठे आपल्या या ठिकाणी तुलना दिलेली आहे. रंजना मंदापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे, म्हणजे रंजना लहान आहे आणि मोठं कोण आहे? अर्थातच मंदा मोठे आहे. आता आपल्याला विचारलेला जो प्रश्न आहे, मंदाचे वय किती, म्हणजे मोठ्या व्यक्तीचं वय विचारलेलं आहे. आणि म्हणून आपला मोठी संख्या बरोबर उदाहरणातील संख्यांची बेरीज भागिले 2. दोन्ही संख्यांची आपल्याला काय करायचे आहे? बेरीज करायची आहे. आणि त्या दोन्ही संख्यांच्या बेरजेला आपल्याला 2 ने भागायचं आहे. मग आता दोन संख्या कोणत्या आहेत? 40 आणि 14. या दोन संख्याची बेरीज 40 अधिक 14 हे बरोबर झाले 54 आणि 54 भागिले 2 म्हणजे उत्तर जे आलं तुमचं ते 27 वर्ष. म्हणजे मोठे कोण आहे? मंदाचं वय हे 27 वर्ष येईल. अशा पद्धतीने आपल्याला वयाची उदाहरणं सोडवत असताना देखील या सूत्राचा उपयोग होतो. महत्त्वाचं म्हणजे दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांची वजाबाकी उदाहरणात दिली असता आपल्याला मोठी संख्याही शोधता येते आणि आपल्याला लहान संख्या शोधता येते. त्यासाठीचे उदाहरणं, त्यासाठीची सूत्र आपण आता पाहिलेली आहेत. आता या सूत्राचा उपयोग करून आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आता आपण पुढील उदाहरणामध्ये पाहूयात. आता उदाहरणामध्ये दोन संख्यांची बेरीज आणि त्यातला फरक दिला असता त्या दोनपैकी कोणती एक संख्या शोधणे यावर आधारित कसा प्रश्न येतो ते आपण पाहूयात. उदाहरण असं दिलेलं आहे त्यांनी, a अधिक b बरोबर 700 आणि a वजा b बरोबर 200, तर b बरोबर किती? किंवा ते असे विचारू शकतात a बरोबर किती. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे आणि त्याच दोन संख्यांचे वजाबाकी किंवा फरक दिलेला आहे. अशा वेळेस आपल्याला हे ठरवावं लागेल की मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती. कारण आपली जी सूत्र वापरतो आपण ते लहान आणि मोठ्या संख्येनुसार वापरतो. मोठी संख्या जर शोधायची असेल तर उदाहरणात दिलेल्या संख्यांची बेरीज करून त्याची निमपट करतो किंवा त्याला 2 ने भागतो. आणि लहान संख्या शोधायची असेल त्या दोन संख्यांची वजाबाकी करून त्याची निमपट करत असतो. मग याच्यामध्ये a मोठा का b मोठा हे आपल्याला शोधून काढावं लागेल. तर या ठिकाणी बेरजेमध्ये आपल्याला लहान मोठेपणा कळणार नाही, परंतु वजाबाकीमध्ये आपल्याला लहान मोठेपणा कळेल की a मधून b वजा केले म्हणजे a ही संख्या मोठी आहे आणि b ही संख्या लहान आहे. आपल्याला विचारलेलं आहे b म्हणजे लहान संख्या कोणती. तर लहान संख्या शोधत असताना सूत्र आहे लहान संख्या बरोबर उदाहरणातील दोन संख्यांची त्या दिलेल्या दोन्ही संख्यांची वजाबाकी. ही वजाबाकी करून त्याला भागिले 2 अशा पद्धतीने आपण सूत्र वापरतो. मग उदाहरणातील दोन संख्यांची वजाबाकी, दोन संख्या कोणत्या आहेत? 700 आणि 200. यांची वजाबाकी 700 वजा 200 याला भागिले 2 बरोबर 700 वजा 2 500 आणि 500 भागिले 2 तर याचं उत्तर 250 येईल. अशा पद्धतीने b ची किंमत येईल 250. खरं तर पडताळा पाहण्यासाठी आता आपण याची किंमत शोधू. a ही संख्या मोठी आहे म्हणजे या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि त्याला 2 ने भागावं लागेल. या दोन संख्यांची बेरीज आली मोठी संख्या म्हणजे आपण याची किंमत शोधतोय. a ही मोठी संख्या आहे. मोठी संख्या असल्यामुळे या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 700 आणि 200 900. 900 भागिले 2 म्हणजे 900 चे निम्मे केले 450. आता 450 आणि 250 याची बेरीज 700 येते आणि यातला फरक जर तुम्ही काढला तर तो फरक जो आहे तो 200 येतोय. म्हणजे अशा पद्धतीने अशा प्रकारच्या उदाहरणात देखील आपल्याला या सूत्राचा वापर होतो. म्हणजे सूत्र जरी एक आपल्याला सापडलं, दोन संख्यांची बेरीज आणि त्यांचीच वजाबाकी करत असताना लहान संख्या कशी शोधायची आणि मोठी संख्या कशी शोधायची हे आपण विविध उदाहरणांच्या माध्यमातून शोधून काढलेला आहे. या सूत्रांचा उपयोग अनेक प्रकारच्या उदाहरणांमध्ये कसा होतो हेही आपण पाहिलेलं आहे. आता आपण बेरजेवरील पुढची सूत्रे पाहूयात. आता आपण एक असं उदाहरण पाहूया की ज्याच्यामध्ये क्रमशः संख्या दिलेल्या आहेत आणि त्याची बेरीज आपल्याला पटकन शोधायची आहे.
तर त्यासाठी एखादं सूत्र आहे का ते आपण पाहूयात. तर आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 17 + 20 + 23 + 26 + 29. या प्रत्येक संख्या या क्रमाने पुढे गेलेल्या तुम्हाला दिसतील. या प्रत्येक संख्येमध्ये 3चा फरक आहे. 3-3च्या टप्प्याने या संख्या पुढे गेलेल्या आहेत. आता अशा वेळेस तुम्ही जर या संख्या मोजल्या तर त्या एकूण संख्या 5 आहेत. म्हणजे विषम स्वरूपातल्या या संख्या आहेत. म्हणजे या संख्या दिलेल्या संख्यांचा मध्य आपल्याला आपण शोधू शकतो. 23 हा दिलेल्या संख्यांचा मध्य आहे, कारण या एकूण संख्या 5 आहेत. मग अशा प्रकारे क्रमशः येणाऱ्या संख्या असतील आणि त्या विषम स्वरूपाच्या असतील तर आपण त्याचा मध्य शोधू शकतो. मग अशा संख्यांची बेरीज करत असताना संख्यांची बेरीज बरोबर मधील संख्या गुणिले एकूण संख्या बरोबर आपल्याला या सर्व संख्यांची आपण बेरीज करू शकतो. आता मधील संख्या कोणती आहे? 23 गुणिले एकूण संख्या जी आहे ते 5 आणि जर आपण यांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर येईल 115 आणि ती आपली या सर्व संख्यांची बेरीज असणार आहे. म्हणजे थोड्या प्रमाणात संख्या असतील आणि त्या एकूण संख्या सर्व विषम स्वरूपात असतील तर आपण मधल्या संख्येला एकूण संख्येने जर गुणलं तर आपल्याला त्या संख्येची बेरीज मिळू शकते. आता आपण याचा पडताळा घेऊ शकतो. 9 आणि 6 15 + 3 18 18 + 7 25 25 5 हातचे 2 आले. 2 + 2 4 + 2 6 + 2 8 + 2 10 10 आणि +1 11. म्हणजे आपलं उत्तर 115 आणि 115 अशा पद्धतीने आलेलं आहे. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या संख्या विषम प्रमाणात असतील तर तुम्ही त्याचा मध्य काढू शकता आणि मधल्या संख्येला तुम्ही एकूण संख्येने गुणलं तर तुमचं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे अट अशी आहे की पहिल्यांदा ह्या सर्व संख्या क्रमशः असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा टप्पा असला पाहिजे, त्या संख्या विषम प्रमाणात असले पाहिजे, म्हणजे तुम्हाला संख्याचा मध्य शोधता येईल. आणि मग मध्य शोधला तर एकूणच्या संख्या जसं की या उदाहरणात मध्य 23 आहे आणि एकूण या सर्व संख्या 5 आहेत तर 23 गुणिले 5 बरोबर त्याचं उत्तर 115 येईल आणि आपण त्याचा ताळाही घेऊन पाहिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर शोधू शकतो. आता प्रत्येक वेळेस या सर्व संख्या ह्या विषम प्रकारातच असतील किंवा विषम स्वरूपातच असतील असं नाही, किंवा या संख्या जर जास्त प्रमाणात असतील तर ते कसं शोधायचं हे आता आपण पुढील सूत्रानुसार पाहूयात आणि त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. ज्यावेळेस आपल्याला क्रमाने येणाऱ्या जास्तीत जास्त संख्यांची बेरीज करायची आहे त्यावेळेस आपल्याला एखाद्या सूत्राने आपण ते पटकन काढू शकतो का हे पाहूयात. आणि त्यासाठी सूत्र आहे संख्यांची बेरीज बरोबर ज्या संख्या क्रमाने येणार आहेत त्यातील पहिली संख्या, ही जी पहिली संख्या आहे त्याच्यामध्ये ज्या संख्यांची बेरीज करायची आहे त्यातील शेवटची संख्या मिळवायची अधिक शेवटची संख्या आणि पहिली संख्या अधिक शेवटची संख्या मिळवल्यानंतर जे उत्तर येईल त्याला गुणिले एकूण संख्या आणि याचं जे उत्तर येईल त्याची आपल्याला निमपट करायची किंवा या सगळ्याला आपल्याला 2 ने भागायचं आहे. म्हणजे आपण या उदाहरणात पाहूया हे सूत्र या उदाहरणामध्ये कसं लागू होतं किंवा हे सूत्र या उदाहरणामध्ये कसं वापरायचं ते आपण पाहूया. आपल्याला उदाहरण दिलं 1 ते 25 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज, म्हणजे 1 पासून 25 पर्यंत या सर्व संख्या क्रमाने आलेल्या आहेत. मग आपण सूत्रामध्ये त्याचा उपयोग करूया. याच्यातली पहिली जी संख्या आहे ती आहे 1. शेवटची संख्या आहे कारण 1 ते 25 पर्यंतची म्हणजे शेवटची संख्या जी आहे ती आहे 25 आणि यांच्या बेरजेला आपल्याला एकूण ज्या संख्या आहेत 1 पासून 25 पर्यंतच्या एकूण संख्या होतील 25 आणि या उत्तराला तुम्ही 2 ने भागायचं आहे किंवा येणाऱ्या उत्तराची निमपट करायची आहे. म्हणून आपण उदाहरण सोडवूयात. 25 अधिक 1 26 होतील. या कंसातलं उत्तर 26 आलं. 26 गुणिले 25 करूयात आणि याला 2 ने भागायचं.
2ने ज्यावेळेस आपण 26ला भाग देऊ त्यावेळेस याचं उत्तर 13 येईल. म्हणजे 13 गुणिले 25 हे जे उत्तर येईल ते आपले 1 ते 25 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज असणार आहे. आपण यांचा गुणाकार करू. 25 त्रिक 75, हातचे आले 7, 25 एके 25 आणि 7 32, म्हणजे 325 हे 1 ते 25 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज होईल. म्हणजे ज्यावेळेस क्रमाने असतात या ठिकाणी 1-1चा क्रम आहे, परंतु 2-2चा क्रम असू द्या किंवा 3-3चा क्रम असू द्या, म्हणजे विशिष्ट टप्पा असू द्या, त्यावेळेस आपण हे सूत्र त्या ठिकाणी लागू करू शकतो. पण जर क्रम नसेल तर हे सूत्र आपण वापरू शकत नाही, हेही या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. आता उदाहरणार्थ याच सूत्राचा वापर करून आपण असं करूयात की 1 पासून तर 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग आता सूत्रामध्ये आपण संख्या टाकूयात. तर याच्यातली 1 ते 100 मधील पहिली जी संख्या आहे ती आहे 1. ज्यांची बेरीज करायची आहे त्या सगळ्या संख्यांच्या मधील सगळ्यात शेवटची जी संख्या आहे ती 100, म्हणजे शेवटची संख्या आहे 100. याला गुणिले एकूण ज्या संख्या आहेत, एकूण 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्या या 100च असणार आहेत. आणि या उत्तराला तुम्हाला 2ने भागायचं आहे. 100 अधिक 1 101, 101 गुणिले 100 आणि या उत्तराला आपल्याला 2ने भागायचे आहे. या ठिकाणी 2ने 100ला भाग दिला तर 50चा भाग जाईल आणि 50 गुणिले 101 हे उत्तर आपण काढूयात. म्हणजे 0 या ठिकाणी ठेवला, 5ने गुणू 5 एके 5, 5 0 0 आणि 5 एके 5, म्हणजे 5050 हे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज होईल. म्हणजे अशा प्रकारे आपण सूत्राचा वापर करून विशिष्ट क्रमाने येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करू शकतो. त्यासाठी सुरुवातीची संख्या अधिक शेवटची संख्या याची बेरीज करून एकूण संख्येने गुणायचं आणि त्याला 2ने भागलं की आपलं उत्तर या ठिकाणी येऊ शकतं. आता आपण एक पुढील उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण आहे 25 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. आतापर्यंतची जी उदाहरणं आपण पाहिली 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, किंवा 51 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, किंवा 21 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. परंतु हे उदाहरण थोडंसं वेगळं आहे, कारण या उदाहरणामध्ये तुम्हाला एकूण संख्या मोजताना बऱ्याचदा गल्लत होण्याची शक्यता असते आणि म्हणूनसाठी हे उदाहरण आपण समजून घेऊयात. सूत्र तर तेच आहेत, परंतु एकूण संख्या मोजताना आपण गल्लत करता कामा नये. ती कशी ते आपण आता पाहू. पहिली संख्या जी आहे याच्यामधली ती आहे 25. ज्या संख्यांची बेरीज करायची आहे त्याच्यातली शेवटची संख्या आहे 40. आता या ठिकाणी आपल्याला गुणिले एकूण संख्या आणि त्याला भागिले 2 अशा पद्धतीने आपलं सूत्र आहे. एकूण संख्या काढत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की 25 ते 40 यामधला फरक आहे 15 आणि आपण या ठिकाणी 15च लिहू, आणि त्यांनी या ठिकाणी 15 लिहिलं तर त्यांचं उत्तर चुकणार आहे. याचं कारण असं आहे की 25 ते 40 पर्यंतच्या संख्या 15 नसून त्या एकूण संख्या 16 आहेत. आता हे 16 कसे आले, तर आपल्याला 25 ते 40 पर्यंतच्या एकूण संख्या विचारलेल्या आहेत, त्या संख्यामधला फरक किती हे विचारलेलं नाही. त्याच्यामुळे 25 ते 40 पर्यंतच्या एकूण संख्या काढत असताना या दोघांमधला फरक काढून आपल्याला 1 मिळवावे लागतील. तुम्ही सहज मोजून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 25 ते 30 पर्यंत 26 ते 30 पर्यंतच्या 5 आणि 25 एक 6 संख्या आहेत आणि पुढच्या 10 अशा 16 संख्या आहेत. म्हणजे आपण मोजू शकतो म्हणून आपण या ठिकाणी 16 घेतलेला आहे. परंतु कोणत्याही संख्येपासून पुढील संख्येपर्यंतच्या एकूण संख्या शोधत असताना आपल्याला त्या दोन संख्येमधला फरक काढून एक संख्या त्याच्यात मिळवावी लागेल. उदाहरणार्थ 50 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्या जर आपल्याला विचारल्या तर 50 आणि 100 यामध्ये वजा बाकी केली तर 50 येईल, त्याच्यामध्ये 1 मिळवलं तर 51 संख्या येतील. त्याच नियमाप्रमाणे या ठिकाणी 25 ते 40 पर्यंतच्या संख्या काढताना असताना 40 वजा 25 बरोबर 15 अधिक 1, तर एकूण संख्या आपल्या 16 होतील आणि म्हणूनसाठी आपण या ठिकाणी 16 घेतलेला आहे. ह्या एकूण संख्या काढतानाची जर काळजी घेतली तर आपल्याला असे प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही आणि म्हणूनसाठी आपण
हे उदाहरण सोडूयात. 25 अधिक 40 65 होतील. 65 गुणिले 16 भागिले 2. 2ने 16ला भाग जातो 8चा आणि मग 65 गुणिले 8 याचा जर गुणाकार आपण केला तर 8 पंचे 40 हातचे आले 4. 8 साय 48 आणि 4 झाले 52. म्हणजे 520 ही 25 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्रांच्या मदतीने बेरजेवरील शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची हे पाहिलेलं आहे. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या सूत्रांचा अधिक सराव करण्यासाठी PDF लिंकमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे ते प्रश्न सोडवा आणि सराव करा. धन्यवाद.